नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीतला धडा क्रमांक 3 ज्याचे नाव आहे घातांक व घनमूळ. तर चला सुरू करूया या धड्याच्या पहिल्या भागाला. धड्याची सुरुवात आपण काही उजळणी करून घेणार आहोत, कारण हाच धडा आपण याआधी 6वी मध्ये आणि 7वी मध्ये अभ्यास केला होता. तर चला सुरू करूया या धड्याच्या पहिल्या भागाला. घातांक. आता घातांक म्हणजे काय, याबरोबर दोन गोष्टी आपल्या नजरेस आल्या पाहिजेत, पाया आणि घातांक. पाया म्हणजे काय, घातांक म्हणजे काय, त्याचा आपण पहिली जाणून घेऊया, कारण याआधी आपण अभ्यास केला होता पण आधीचे इयत्तेत केला होता. तर आज आपण उजळणी करणार आहोत. पहा, दोन ही संख्या स्वतः बरोबरच 4 वेळा गुणली गेली किंवा दोन्ही संख्या एकूण 5 वेळा गुणली गेली तर किती होतात बघा, 1 2 3 4 आणि 5. तर दोन्ही संख्या 5 वेळा गुणली गेली असेल तर आपण तिला एक वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. ते म्हणजेच काय, 2चा 5वा घात. तर इथे 2 ही संख्या पाया झाली आणि 5 ही संख्या घातांक झाली. म्हणजेच काय, 2 ही झाली पाया व 5 हा झाला घातांक. आणि याचे वाचन कसे करतात, 2चा 5वा घात ही घातांकित संख्या आहे किंवा आपण म्हणतो 2चा 5वा घात, आपण अशाचे वाचन करतो. आणि ही दिलेली संख्या ही खरं तर घातांकित संख्या आहे. आता घातांकाचे नियम पहा. हे नियम आपण मागच्या इयत्तेत आपण पाहिले होते. m व n या पूर्णांक संख्या जर असतील, आपल्याकडे m व n ह्या पूर्णांक संख्या आहेत आणि हे खरं तर आपण घातामध्ये, ह्या दोन्ही संख्या आपण घातामध्ये लिहिणार आहोत, म्हणून आपण लिहिले m व n ह्या पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यामध्ये ज्यामध्ये वजा म्हणजेच ऋण संख्या, आरंभ बिंदू आणि धनसंख्या या तिन्ही संख्या येतात, तर त्या संख्या समूहाला पूर्णांक संख्या म्हणतात. म्हणजे m आणि n या पूर्णांक संख्या असतील तर a चा m वा घात गुणिले a चा n वा घात बरोबर a घातामध्ये m अधिक n. या आधीच्या धड्यांमध्ये, या आधीच्या इयत्तेमध्ये आपण पाहिले होते, जर पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होते, तर तेच आपण केलं. आता इथे m चा m वा घात भागिले a चा n वा घात, तर पाया समान असेल आणि आपण भागाकाराची जर क्रिया करत असेल तर m या घातातून n हा घात वजा केला जातो, म्हणून आपण लिहितो a च्या घातामध्ये m वजा n. त्यापुढे आहे गुणाकार. आता कंसामध्ये a गुणिले m, कंसामध्ये आपण घेतलंय a गुणिले b आणि त्याच्या पूर्ण घातामध्ये लिहिलाय m. म्हणजेच काय, या पूर्ण गुणाकाराचा घात आहे m. तर आपल्याला आपण याची फोडही करू शकतो, आणि ती फोड म्हणजे कशी, हा m हा घात जर कंस जर उघडला तर ह्या दोन्ही a आणि b या दोन्ही चलांच्या घातामध्ये जाऊ शकतो. म्हणजे आपण काय लिहू शकतो, a चा m वा घात गुणिले b चा m वा घात. हे काही नियम आहेत, हे तुम्हाला माहितीच पाहिजेत. नंतर आहेत a चा 0वा घात. a ही कुठलीही संख्या असू द्या, कुठलीही संख्या असू द्या, जर त्याच्या घातामध्ये 0 असेल तर त्याची किंमत हमेशा सारखी एकच येते. पुढचा a चा वजा m वा घात. a चा वजा m वा घात म्हणजेच काय, आपण त्याला लिहू शकतो 1 छेदात a चा अधिक m वा घात. म्हणजे जर a च्या घाताची चिन्ह जर वजा असेल तर तिला आपण 1 छेद a चा m वा घात असे लिहू शकतो. त्यापुढे आहे a चा m वा घात आणि कंसाबाहेर n घात लिहिलाय. तर आपण काय करू शकतो, जर आपल्याला दोन घात दिलेत, पहिल्या घातांकामध्ये m दिलाय, दुसऱ्या घातांकामध्ये n दिलाय, त्या दोन्ही घातांकाची खरं तर गुणाकार होते, तर आपण लिहितो a च्या घातांकात m गुणिले n. आता आहे a छेद b चा m वा घात. a छेद b चा m वा घात म्हणजेच काय, आपण तुम्हाला जसे इथे केले a गुणिले b चा m वा घात, या पूर्ण कंसाचा घात आहे m, घातांक आहे m, तसाच a छेद b चा पूर्ण कंसाचा घातांक समजा m असेल तर हा कंस जर काढला तर हा m या दोन्ही संख्यांच्या घातांकात जाऊ शकतो. म्हणजेच काय, a चा m वा घात भागिले किंवा छेदात b चा m वा घात. आता आपल्याकडे संख्या a छेद b ह्या कंसाचा पूर्ण घातांक लिहिलाय वजा m. तर जिथेही आपल्याला वजा चिन्ह दिसेल घातांकात, इथे पहा घातांकात समजा वजा चिन्ह असेल तर आपण लिहिताना कसे लिहितो, 1 छेद a चा m वा घात. तसेच आपण इथे लिहिताना सुद्धा 1 छेद a चा m वा घात b चा m वा घात. म्हणजेच काय, आपण याला उलटे लिहू शकतो, b छेद a चा पूर्ण कंसाचा m वा घात किंवा हा वजा m वा घात, ह्या दोघांना आपण सेपरेटली आपण देऊ शकतो. म्हणजे a चा वजा m वा घात आणि
b चा वजा m वा घातांक असे. घातांकाचे नियम वापरून योग्य संख्यातील लिहा. म्हणजेच काय, 3चा 5वा घात गुणिले 3चा दुसरा घात म्हणजेच 3चा वर्ग. तर आता आपण नियम पाहिला, जर समजा पाया समान असेल तर घातांकाची होते बेरीज गुणाकारामध्ये, तर उत्तर आले 7. आणि भागाकार असेल तर काय होते, वजाबाकी. जर पाया समान असेल तर म्हणजे 7 वजा 9 होते वजा 2. आता 5 गुणिले 7 ह्या पूर्ण कंसाचा वर्ग आहे. म्हणजेच काय, हा वर्ग आपण हा कंस जर मोकळा केला किंवा काढून टाकला तर हा वर्ग दोन्ही संख्यांवरती जातो, म्हणजे 5चा वर्ग गुणिले 7चा वर्ग. आता 6च्या घातामध्ये शून्य आहेत, तर 6चा शून्य घातांक म्हणजेच काय, आपण म्हटले ए ही संख्या कुठली असेल त्याच्या घातांकात समजा शून्य जर आली तर त्याचे उत्तर नेहमी हमेशा एकच येते. पुढे आहे 5चा वजा 3वा घात. तर आपण कसे लिहितो, जर घातांकात समजा वजा साइन असेल किंवा वजाचे चिन्ह असेल तर आपण नेहमी 1/5चा तिसरा घात आपण लिहितो किंवा 5चा घन असे लिहितो. त्यानंतर 3चा 4था घात कंसाच्या बाहेर 5वा घातांक लिहिलाय. तर काय करायचंय, जर आपल्याकडे 2 घातांक असेल, एक असेल कंसाच्या आत आणि एक असेल कंसाच्या बाहेर, तर खरं तर त्या दोघांचाही गुणाकार होतो. म्हणजेच 5 गुणिले 4. कारण आपण पाहिले a चा m वा घात कंसाच्या बाहेर n वा घातांक जर दिला असेल तर खरं तर a चा घातामध्ये m गुणिले n अशी संख्या लिहितो, म्हणजेच 5 गुणिले 4 आली 20. त्यानंतर 5/7 चा तिसरा घातांक किंवा त्याचे घन. तर हा जर कंस उघडला तर आपण 5चा वेगळा आणि 7चा वेगळा आपण घातांक लिहू शकतो, म्हणजेच 5चा तिसरा घातांक आणि 7चा तिसरा घातांक असे लिहू शकतो, म्हणजेच 5चा घन छेदात 7चा घन. आता आपल्याकडे 2/3 च्या घातांकात वजा 5 आहे, आपण दोघांनाही सेपरेटली हा घातांक देऊ शकतो, म्हणजे 2चा वजा 5वा घात आणि 3चा वजा 5वा घात छेदामध्ये. परंतु जर याचे वजाबाकी चिन्ह काढायचे असेल तर आपण लिहिताना 3चा 5वा घात छेदात 2चा 5वा घात लिहितो, जेणेकरून ह्या संख्या उलट्या लिहिल्या जातात ह्या नियमानुसार. लक्षात ठेवा, ए या संख्येचा वर्ग हा ए चा वर्ग किंवा ए चा दुसरा घात असे लिहिले जाते आणि ए या संख्येचे वर्गमूळ कसे लिहिले जाते, वर्गमुळात ए. म्हणजेच काय, ए च्या घातांकात 1/2. ए चा वर्गमूळ आपण 2 आणि हे चिन्ह आहे आपल्याला वर्गमुळाचे. तर ए या संख्येचे घन आहे ए चा तिसरा घात. तसेच जर त्याचं घनमूळ काढायचं असेल तर हे चिन्ह वापरा आणि या चिन्हाच्या वरती 3 लिहा समोर. म्हणजेच काय, आपण या ए चे घनमूळ काढत आहोत. आणि समजा आपल्याला संख्या समान अशा सिंपल याच्यात लिहायचे असेल फॉर्म मध्ये, तर आपण काय लिहितो, ए च्या घातांकात 1/3. तर लिहिण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजेच काय, जर ए चे वर्गमूळ असेल तर 2 आणि हे वर्गमूळाचे चिन्ह, ए चे घनमूळ असेल तर हे चिन्ह त्यासमोर 3. तर आपल्याला जर ए चे nवे मूळ पाहिजे असेल तर आपण काय घेतो, जर वर्गमूळ असेल तर ए च्या घातांकात 1/2, जर घनमूळ असेल तर ए च्या घातांकात 1/3, तर nवे मूळ असेल तर ए च्या घातांकात 1/n असे आपण लिहितो. घातांक परिमेय असलेल्या संख्यांचा अर्थ. संख्येचा घातांक 1/n या रूपातील परिमेय संख्या असेल अशा संख्यांचा अर्थ काय. म्हणजेच एखाद्या संख्येच्या घातांकात 1/n या स्वरूपातील परिमेय संख्या असेल तर एखाद्या संख्येचा वर्ग दाखवण्यासाठी तिचा घातांक 2 लिहितात आणि तिचे वर्गमूळ दाखवण्यासाठी तिचा घातांक 1/2 लिहितात. तर 25चे वर्गमूळ या किंवा हे कर्णी चिन्ह वापरून आपण वर्गमुळात 25 असे लिहितो. म्हणजेच काय, 25च्या घातांकात आपण 1/2 ही संख्या अशी लिहिली जाते. म्हणजेच काय, ही कर्णी संख्येचे चिन्ह त्यामध्ये 25 जर लिहिले किंवा यालाच बोलतात वर्गमूळ, तर त्याचे उत्तर येते 25च्या घातांकात 1/2. उदाहरणार्थ 4चा घन म्हणजे किंवा 4चा तिसरा घात आपण कसे लिहितो, 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 64. तर याचाच अर्थ काय, 64चा घनमूळ जर काढले, 64चे जर घनमूळ काढले तर याचे उत्तर येते 4 आणि त्या घनमुळाला आपण 64च्या घातात 1/3 असे लिहितो. 3चा 5वा घात म्हणजे 243. तर 5वे घनमूळ जर समजा 5वे वर्गमूळ आपण शोधले किंवा 5वे मूळ जर आपण 243 सोडले तर आपण ते कसे लिहिणार, 243चा 1/5वा घात तो येतो 3. तर लक्षात ठेवा, 4चा तिसरा घात म्हणजे 64 आला, तर 64चा घनमूळ हे 4 येते. जर इथे आपल्याला घन 3 असेल तर याचं घनमूळ 4 असेल. लक्षात ठेवा,
4चा घन जर 64 असेल तर 64चं घनमूळ 4 येते. तसेच 3चा 5वा घात समजा 243 असेल तर 243 चे 5वे मूळ आपल्याला 3 असेल. तर हे कसे लिहितात हे नीट समजून घ्या. कारण पुढे येणाऱ्या प्रश्नांना आपल्याला अशी उत्तरे द्यायची आहेत. ते 3 ला 243 चे 5वे मूळ असे म्हटले जाते. आता 10चा 1/5 ही बरोबर x संख्या जर असेल तर x चा 5वा घात ही खरं तर 10 संख्या होते. म्हणजेच काय दोन्ही बाजूला 5चा आपण घातांक घेऊया. तेव्हा 5 आणि 5 दोघे गुणाकारात जाऊन फक्त 1 उरते आणि ते x च्या वरती 5 हा घातांक येतो. आता उदाहरणार्थ आपण घेतले 128 चा 1/7वा घात. तर आपण लिहिताना कसे लिहितो 128 चे 7वे मूळ. 900 चा 112वा घात म्हणजेच काय आपण त्याला लिहितो 900 चा 12वे मूळ. तसेच 10 चा 105वा घात जर x असेल तर x चा 5वा घात हे आपल्याला काय ते 10. तर आतापर्यंत जे शिकलो त्याचा आपण सराव संच घेऊया. तर सराव संच 3/3.1. पहिला प्रश्न आहे घातांकात वापरून पुढील संख्या लिहा. तर 13चे 5वे मूळ आपण कसे लिहितो तर 13चे 5वे मूळ लिहितो 13च्या घातांकात 1/5. 9चे 6वे मूळ म्हणजे लिहितो 9च्या घातांकात 1/6. 256 वर्गमूळ म्हणजे काय लिहितो 256च्या घातांकात 1/2. 17चे घनमूळ म्हणजे काय 17च्या आपल्याला घातांकात लिहायचे 1/3. 100चे 8वे मूळ म्हणजे 100च्या घातांकात लिहायचे 1/8 आणि 30चे 7वे मूळ म्हणजे 30च्या घातांकात लिहायचे 1/7. प्रश्न 2 खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. तर इथे आपण लिहिलेत 81च्या घातात 1/4 लिहिलं म्हणजेच काय 81चे हे चौथे मूळ झाले. 49 घातांकात 1/2 लिहिलेत म्हणजे 49 हे वर्गमूळ झाले किंवा दुसरे मूळ झाले. 15चा 1/5 हा घात दिलाय म्हणजेच काय 15चा हे 5वे मूळ झाले. 512चा हा 1/9 घात दिलाय म्हणजेच काय 512चा हा 9वे मूळ दिले. 100चा 119 हा घात दिलाय म्हणजेच काय 100चे 19वे मूळ दिले आणि 6चा 1/7 हा घात लिहिलाय म्हणजे काय 6चा हे 7वे मूळ असे दिले. आता असे आपण शब्दांमध्ये आपण त्याची मांडणी करू शकतो. तर इथे झाला आपला प्रश्न पूर्ण. तर आज आपण काय शिकलो आज आपण शिकलो पाया आणि घातांक म्हणजेच काय थोडीफार उजळणी केली. त्यानंतर वर्ग म्हणजेच त्याला एका समजा आपल्याला एखादी संख्या दिली असेल 2चा वर्ग तर तिला आपण कसे लिहितो तर 2चा दुसरा घात. तर तसेच त्याचे उलटे म्हणजे वर्गमूळ कसे लिहितो घनमूळ कसे लिहिलो किंवा त्याचे वाचन कसे करतो हे आज आपण शिकलो. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात या धड्याचा पुढचा भाग घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.